नमस्कार मंडळी. आयुष्य जगण्यासाठी लागतंच काय तर लागतात काही मित्र, ज्यांच्याशी मनातलं बोलू शकता, ज्यांच्या मनातलं ऐकू शकता. तर अहिल्यानगरवरून माझे काही क्लासमेट, जवळचे जिगरी मित्र गावाकडे म्हणजे जामखेडला आनंदवाडी या आमच्या गावी हुरडा खाण्यासाठी आले होते आणि ती अशी आमची जय्यत तयारी चालली होती. या ठिकाणी अवनी आणि अन्वेषा यांनी स्टार्टर म्हणून आणलेला चिवडा, पेढा ह्यांच्यावर ताव मारला होता. इकडं आमची गौऱ्यांची भट्टी तापत होती. गणेशरावांनी आणलेल्या गौऱ्या तापल्या होत्या. तर आमचे आजोबा बाबासाहेब खाडे, जुना गडी, एकदम तासूनच बसता होता की बाबा कधी हुरडा होतो. ह्या आजकालच्या पोरांना कुठला चोळायला जमतोय असं समजून ते चोळण्यासाठी बसले होते. पोट दुखल पोट. कसा आहे विषय? मग ह्या पोरांनी ह्याच्यातल्या कित्येक जणांतर पहिल्यांदाच खाल्ला. पम्स कसं आहे? हा प्रमोद, अभिजित, छोटाला एक थोडासा हुरडा आता निघून इकडे देतो. छोट्या, हा छोट्या आहे, थोडा आणलाय. आमच्या भाऊकीतला भाऊ आहे माझा लहान. तर कंस भाजण्याची जबाबदारी त्यानं घेतली होती. हे आमचे दाजी आहेत तिथे. गाड्याला जोर जरा जास्त. त्या गाड्यानं पट्टा एक हुकाने एका हुकाने केला. काय हुरड्याचा नाद खुळा. अभि कसा आहे अभि? हे बघा आभ्या, पम्यानं काही जागा सोडली नाही अजून. पम्याचं चालूच आहे. म्हातारं चोळून देत होतं, सगळी खात होती. पेड बिड गणेशराव. मग तिथून आम्ही खाल्ल्यानंतर बाहेर निघलो तर आमच्या माळावर आलो. माळावर आल्यानंतर आभ्याला काही हरणं दिसली. आता AC मध्ये राहणारी ही पोरं शहरात फॅनच्या हवेला जरा बंदिस्त, त्यांना बाबा हरणं दिसले तर ते जरा कौतुक वाटलं. त्यानंतर आमची फलकारा, आमची चिंच, माळावरचं एकमेव सगळ्यात जुनं झाड, त्याच्या खाली पोरांनी हुरडा खाल्ल्यानंतर जे काय बैठक मांडली. इथं पण हुरडाच होता आमच्याकडे थोडाफार आणलेला. बैठकीनंतर मग काय चपला काढून अगोदर बसले होते, नंतर पसारले. खूप साऱ्या गप्पा गोष्टी, जुन्या गोष्टी, निवांत मित्रांच्या सानिध्यात. आणि खरं सांगू का, इथं खरा सुकून ह्या चिंचा खाली. त्यानंतर खरा सुकून त्यातला पुढचा भाग म्हणजे जेवण. पोरांना गावरान जेवायचं होतं. मग माझ्या बायकोनं मस्त जेवण बनवलं होतं, शेवग्याची भाजी. मग दाजींना तर लय आवडली, त्याचा विषयच नाही. पण पोरांनी दणकून हाणलंय. त्यानंतर म्हटलं चला फिरायला जाऊ. तर मग आम्ही गेलो सावताड्याला, रामेश्वर दरीत. आता पहिल्यांदा झाले तर म्हणलं आपली थोडी जबाबदारी असते ना, की चला बाबा आपल्या इकडचं जरा बेस्ट काहीतरी यांना दाखवूयात. मग घेऊन गेलो. सावताड्याचे सरपंच म्हणजे माझी आजी आहे, सख्खी आजी, आणि तो पदभार मामा पाहतात. त्यानंतर आम्ही जरा खाली उतरलो. हे खूप खोल दरी आहे, म्हणजे मराठीत बोलायला गेलं तर कंड जिरायची कामं आहेत रामेश्वरला खाली उतरणं आणि वर चढणं म्हणजे. त्यानंतर पोरांनी रामेश्वर बघितलं आणि संध्याकाळच्या वेळेला गेलो होतो, सूर्यास्ताच्या वेळेला. एकदम भयान शांतता, एकदम भयान शांतता, म्हणजे काय सांगायचं. एवढी मजा आली का नाही त्या दिवशी. हे बघा विठ्ठलाची मूर्ती आहे या ठिकाणी. आणि मग असं संथ गतीनं वाहणारं पाणी. त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो, मंदिरात दर्शन घेतलं आणि हे बघा दृश्य. मंदिरात शूटिंग काढणं अनिवार्य होतं, तर म्हटलं आपणच आपले नियम उल्लंघन करायला नको. तुम्ही पण या, श्रीरामांची मूर्ती बघा, काहीतरी थोडं हाईट ठेवलं पाहिजे हिडन. त्यानंतर आम्ही धारेकडे गेलो, जिथून धार पडतीये त्या रस्त्यानं आम्ही चाललो होतो. हे बघा पुराच्या वेळेला जेव्हा अतिवृष्टी झाली तेव्हा इथपर्यंत पाणी वरती गेलं, ह्याच्यापेक्षा वरती. त्याच्या ह्या सगळ्या खुणा आहेत, हे कपडे वगैरे. लोक ही जी घाण करतात याचं जरा वाईट वाटतं. आता ही पोरं पहिल्यांदा आलेत, पण आपल्या रामेश्वरचं त्यांच्यावर पडणारं इम्प्रेशन थोडं कसं अस्वच्छ पडतं ना. त्यानंतर उभा राहून सगळ्यांनी आवाज दिले, ते आवाज खनकत होते. आपण काय म्हणतो आपण त्याला, प्रतिध्वनी. हां, असा तो प्रतिध्वनी ऐकायला यायचा. आपण जे ओरडू, आपण जे नाव घेऊ, त्याचा इको आपल्याला ऐकायला यायचा.
तर अशी मजा घेतली. त्यानंतर मी बसलो बाबा ध्यान करायला, कारण माझं लहानपण सगळे या रामेश्वरलाच गेलंय. दर सोमवारी आम्ही रामेश्वरला जायचो. हे बघा, एखादा माणूस लोकांनी काय केलेलं आहे माहिती आहे का? विसर्जन इतकं करतात. पवित्र ठिकाण आहे, पण लोकांनी काय केलंय, माणसं मेल्यानंतर धावा वगैरे केल्यानंतर त्याची कपडे बिपडे ह्या धबधब्यात वर सोडतात, तिथून ती खाली पडतात आणि अशी गुंततात. बरं, इथं नियोजन कमिटी तेवढी खास नाही की ती बघेल बाबा हे सगळं. पण ठीक आहे, मग आम्ही नंतर वरती चढायला लागलो. घाण करू नका एवढं माझं म्हणणं होतं. सुकून चढताना असे काही ठेपे होते. हविदा काय काय हे गडी सुकून आहे का? हे गडी कधी एका दमात एवढं चढले नसतील, त्यामुळे आम्ही सगळे दमा आणि वरती चाललो होतो. भयान शांतता एकदम. अशा ठिकाणी करावा ध्यान, असा एकांत, असं ध्यान घ्यावा, समाधी जावा मरून एकदा तर त्याच्या आईला. तर असं बाबा वरती शेवटी आम्ही पोहोचलो. त्या ताईंनी आमच्यासाठी थकून वर आल्यानंतर आम्ही घेतला मग सरबत. गडी दिसायला कसा निभार आहे, पण सगळ्यात अगोदर वर चढला. शुभमंती मग अननस वगैरे खातच होते. आमच्यासाठी बंदोबस्त त्यांनी अगोदरच करून ठेवला होता. सुकून तर मजा आली. एक दिवस असा जगला पाहिजे मित्रांसोबत. आणि रामेश्वरला नक्की जा, तिथं घाण करू नका. लई सुंदर गोष्ट आहे आणि जागा आहे.